सोलापूर जिल्ह्याच्या मोहोळ तालुक्यातील वडबळ गावाच्या शिवारात एक सावत्र आईने सैतानालाही लाजवेल असे भयानक दुष्कृत्य केल्याची घटना समोर आली आहे। जेवण करत नाही आणि शाळेत जात नाही अशा क्षुल्लक कारणावरून अवघ्या 3 वर्षीय चिमुकल्या मुलीचा सावत्र आई छळ करत होती। एवढ्यावरच न थांबता सावत्र आईनेच तिचा गळा दाबून खून केल्याची मन हेलावून टाकणारी घटना मोहोळ तालुक्यातील वडबळ स्टॉप येथे शुक्रवारी सकाळी घडली आहे। माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना घडल्यानंतर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली असून पोलिसांनी आरोपी सावत्र आईला अटक केली आहे। कीर्ती नागेश कोकणे वय वर्ष 3 असे हत्या झालेल्या दुर्दैवी मुलीचे नाव आहे। या प्रकरणी सावत्र आई तेजस्विनी नागेश कोकणे वय वर्ष 33 हिला पोलिसांनी अटक केली आहे। मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नागेश कोकणे हे आपल्या दुसरी पत्नी तेजस्विनी आणि पहिल्या पत्नीच्या 2 मुली कीर्ती वय वर्ष 3 आणि आकृती यांच्यासोबत वडबळ स्टॉप येथील विष्णू नरुटे यांच्या घरात भाड्याने राहत होते। गेल्या काही काळापासून सावत्र आई तेजस्विनी ही या दोन्ही सावत्र मुलींचा सतत छळ करत होती। जेवण न करणे किंवा शाळेत जाण्यास नकार देणे यासारख्या सामान्य कारणावरून ती मुलींना अमानुष मारहाण करत होती। मारहाणीसोबतच ती दोन्ही चिमुकल्यांना चटके देऊन शारीरिक इजा पोहोचवत होती। शुक्रवारी दिनांक 1 रोजी सकाळी 10:30च्या सुमारास तिचा राग अनावर झाल्याने तेजस्विनीने 3 वर्षीय कीर्तीचा गळा दाबून तिची हत्या केली। या प्रकरणी महिला पोलीस कर्मचारी अश्विनी सतीश घोलप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मोहोळ पोलीस ठाण्यात तेजस्विनी कोकणे हिच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस उपनिरीक्षक कर्णेवाड या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत।